बघू आता थोड्या दिवसानंतर अधिवेशन जेव्हा होणार आहे पार्लमेंटचं, त्याच्या आधी आपल्याला कळेल कोण कोणाला फोडलंय, कोणाला पैसे दिलेत, कोणाला काय दिलं. पण एक सांगतो, भाजप आपल्या या देशामध्ये काय करत चाललंय, तर कुठेतरी अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एक प्रेसिडेंट रूल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलं जातं आणि संविधानाला बाजूला ठेवलं जातं. फक्त आम्ही म्हणेल तो कायदा, अशा पद्धतीची वागणूक ही केंद्र सरकारच्या मोठ्या नेत्यांकडनं केली जाते. नेत्यांना विकत घेतलं जातंय, खासदारांना विकत घेतलं जातंय आणि झालं असं की 29ला आपण निवडून येणार नाही. ते कुठे भाजपला कळाल्यामुळे भाजप प्रयत्न काय करतंय की मग आपण डिलिमिटेशन करून खासदारकीचा आकडा वाढून खासदारकीचं जे काही डिलिमिटेशन जे मतदारसंघ आहेत, जसं आपण एखादा वॉर्ड असतो ग्रामपंचायतचा, नगर परिषदचा, तो जशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं तोडला जातो, जसं त्यांना मतदारसंघ लोकसभेचा तोडायचा आहे आणि त्यातून त्यांना निवडून यायचं हा एक केविलवाना प्रयत्न दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आमचं आधी पण, आत्ता पण आणि उद्या पण आमचं फक्त एकच ध्येय आहे, सामान्य लोकांना न्याय द्यायचं आणि त्या अनुषंगाने रस्त्यावरची लढाई असू द्या नाही तर कुठली, आम्ही लढायला तयार आहोत. त्याच्याचमुळे आम्ही म्हणतोय की शेतकरी तसाही अडचणीत आलेला आहे, त्यामुळे कर्जमाफी देत असताना फक्त हवेतली नको, त्यातले जे 2 कलम आहेत, ज्याच्यामुळे अटी आहेत, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने 40 लाख शेतकऱ्यांवर नुकसान होतंय, त्या अटी तुम्ही काढा. आणि येत्या काळामध्ये अल निनो आणि त्याच्यामुळे पाऊस न झाल्यामुळे जनावरांपासून शेतीपर्यंत बऱ्याच अडचणी वाढत जाणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा सरकारचं एक धोरण करण्याची जरूरत आहे. हे झाला शेतकऱ्याचा विषय. इंडस्ट्री, प्यायचं पाणी, शहरी भाग, तिथलं पाणी, त्याची पाण्याची रिक्वायरमेंट, म्हणजे कुठं ना कुठंतरी एक खूप मोठं धोरण सरकारला राबवावं लागेल आणि सरकार या बाबतीत कमी पडलं, कारण शेवटी वाईट काळ असो नाही तर चांगला काळ असो, सत्तेत असणारे लोक हे पालतत्व घेतात आणि वाईट काळामध्ये लोकांची अपेक्षा असते की लोकांना मदत करावी. तेव्हा आपण जसं मध्ये तेलाचे भाव वाढले म्हणून तुम्ही पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आणि खापर कोणावर फोडलं तर वॉरवर फोडलं. अरे पण त्या काळात तुम्ही मदत तर करायला पाहिजे होती, ती मदत न करता लोकांकडूनच पैसे वसूल केले. तसं उद्या जाऊन अल निनो आहे, पाणी नाही म्हणून आम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही असं म्हणून चालणार नाही. पालतत्व हे सामान्य लोकांचं या सरकारला घ्यावं लागेल, शहरी भाग पण आणि ग्रामीण भाग पण.